हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज तुमच्यासाठी मी अगदी नवीन अशी टेस्टी रेसिपी घेऊन आली आहे, जेणेकरून सगळ्यांनाच ती रेसिपी खूप आवडेल। करायलाही अगदी सोपी, टेस्टला अप्रतिम बनते। लहान असो की मोठे सगळे आवडीने खातील। बघा हे ब्रेडचे पॉकेट्स। चला तर मग करूया सुरुवात आपण। करायलाही सोपी आहे, जास्त साहित्य लागत नाही। त्यासाठी मी 2 कांदे घेतले बारीक चिरून, 1 टोमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। गॅसवर कढई ठेवायची आपल्याला। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकाय। तेल तापल्यावर आपण त्यामध्ये बटर टाकूया। पहिले बटर टाकायचं नाही, नाहीतर बटर जळून जातं। तुम्ही बटरच्या ऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता किंवा नुसत्या तेलाचा देखील वापर करू शकता। बटर आणि तेल थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। बघा, कांदा थोडासा मध्यम आकाराचा कापला आहे मी बारीक। तुम्हाला हवं असेल तुम्ही बारीक देखील कापू शकतात। आणि आपल्याला हे जास्त परतायचं नाही, फक्त अगदी 2 मिनिटासाठी सॉटे करून घ्यायचं आहे। बघा, आता कांदा थोडासा परतला की आपण त्यामध्ये आवडीनुसार कोरडे मसाला टाकायचे। मी इथे धना पावडर टाकली, लाल तिखट टाकलं आहे बघा। त्यानंतर टोमॅटो आणि 1 चमचा मीठ, इतकं साहित्य टाकलं आहे मी। अगदी झटपट होणारी हे पॉकेट्स असतात आणि काही वेळेस ब्रेड आपले 2-3 दिवसाची होऊन जातात, त्याचं काही करता येत नाही। अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर देखील टाकली। बघा, अगदी झटपट टेस्टी अशी रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आली मी। मुलांना तर खूपच आवडेल। आणि फ्लेवर येण्यासाठी मी यामध्ये थोडी काळी मिरी पावडर टाकते। तुमच्याकडे नसल्यास काही हरकत नाही, तुम्ही इथे दुसरे मसाले देखील वापरू शकतात। आता हे फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, शिजवायचे नाही। अगदी 2 मिनिटासाठी वाफ काढायची। आणि हे आता ब्रेड आपण वाफून घेऊया। ब्रेड वाफवल्याने छान शेप देता येतो त्याला। शिवाय हे ब्रेड माझे 3 दिवसापूर्वीचे आहेत, त्यामुळे मी वाफून घेते। तुमच्याकडे फ्रेश ब्रेड असल्यास तुम्ही डायरेक्ट जरी करू शकतात, पण वाफवल्याने त्याला छान वाक येतो। बघा, अगदी 5 मिनिटासाठी हे ब्रेड मी खाली कढईत पाणी ठेवून वरती चाळण ठेवून वाफवून घेते। बघा, 5 मिनिटांनी गॅस बंद करूया। आता आपण बॅटर तयार करूया। मी 1 वाटीभर बेसन, 1 वाटीभर तांदळाची पिठी आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे त्यामध्ये। तुमच्याकडे तांदळाची पिठी नसल्यास तुम्ही ते कॉर्नफ्लॉवरचा देखील वापर करू शकतात किंवा नुसता बेसनाचा देखील वापर करू शकतात। त्यानंतर ओवा, इतकं साहित्य वापरले मी। इकडे ब्रेड देखील छान वाफून झाले बघा, नरम झालेत, वाटत नाही की शिळे ब्रेड असतील असे। आता हे बॅटर आपण थोडे पाणी टाकून मिक्स करून घेऊया छान। यामध्ये काही जास्तीचं सामान वापरायचं नाही आपल्याला। ओवा का वापरला तर बेसन वापरलं आहे म्हणून ओवानी छान टेस्ट येते। त्यानंतर तांदळाची पिठी आणि मीठ, बस। सोडा खार वगैरे काही वापरायचा नाही। आता ब्रेड वाफून झाल्यानंतर आपण 2 ब्रेड एकमेकांवर ठेवूया आणि लाटण्याच्या साहाय्याने असे ब्रेड लाटून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून दोन्ही ब्रेड एकमेकांना छान चिटकतील असे। आणि एका वाटीच्या साहाय्याने किंवा झाकणाच्या साहाय्याने छान गोल शेप द्यायचा आहे बघा आपल्याला। अगदी सहज दिला जातो, कारण की आपण ब्रेड वाफवले आहेत त्यामुळे। आणि या आजूबाजूच्या तुकड्याचा देखील आपण वापर करणार आहोत, ते देखील आवरून ठेवायचे। बघा, मी सगळे ब्रेड या प्रकारे करून घेते। दोन्ही ब्रेड एकमेकांवर ठेवून छान लाटून घ्यायचे आहेत आपल्याला। अगदी सहज लाटले जातात बघा, वाफवले त्यामुळे ते फ्रेश झाले। आणि पुन्हा त्याचं गोल वाटीच्या साहाय्याने आपण छान गोल कापून घेऊया। आजूबाजूच्या कडा देखील वापरून ठेवायचे आहेत आपल्याला। आता ह्या कडा आपण ब्रेड क्रम्स करूया। याचा वाया काही घालायचं नाही। ब्रेड क्रम्स करून आपण जास्तीत झाल्यास तो आवरून देखील ठेवू शकतो फ्रीजमध्ये। इथे माझा ब्रेड क्रम्स देखील तयार झाला बघा, मी डिशमध्ये काढून घेते। असे नवीन प्रकार सगळ्यांनाच खायला आवडतात, त्यामुळे मस्ट ट्राय रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता कढईत तळणीसाठी तेल ठेवूया आपण। तुम्ही हवे असल्यास हे भाजून देखील घेऊ शकतात थोड्या तेलामध्ये, पण तळणी केल्यावर छान लागतात। आणि आता या बेसनाच्या गोळमध्ये मी 1 चमचा तिळीचा देखील वापर करणार आहे। तुमच्याकडे नसल्यास तुम्ही स्किप देखील करू शकतात। याच्यामध्ये हळद वगैरे काही वापरायचं नाही आपल्याला। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण हे 2 ब्रेडचे एकत्रितपणे लाटलेल्या पुऱ्या या बेसनच्या गोळमध्ये छान घोळून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्यात आपल्याला कडक तेलावरती। तुम्हाला दिसायला जरी अशा दिसल्या तरी त्यानंतरून बघा किती छान फुलतात। आता बेसनाच्या गोळमधून काढल्यानंतर त्यातील थोडा ब्रेड क्रम्स मी डिशमध्ये घेतला आणि त्या पुरीवर आपल्याला छान लावायचा आहे ब्रेड क्रम्स।
या प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेते बघा. आणि कडक हाय फ्लेमवर तळायच्या आहेत आपल्याला ह्या. काही रेसिपीज मंडळी ट्राय करायला काही हरकत नाही. आणि माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपण कडकडीत केलेल्या तेलामध्ये या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत बघा. खूप कुरकुरीत टेस्टी अशा तयार होतात हे ब्रेडचे. कोणी ओळखू शकणार नाही आपण ही रेसिपी उरलेल्या ब्रेडपासून बनवली आहे असं. अगदी मोजक्या साहित्यात खूप टेस्टी रेसिपी होते. तर दोन्ही साईडनी छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा या. अगदी 7 ते 8 मिनिटात छान तळल्या जातात या पुऱ्या. माझा प्रयत्न असतो मंडळी तुम्हाला नवनवीन रेसिपी दाखवण्याचा. माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमची रेसिपी ट्राय केल्यावर कशी झाली ते देखील कमेंट करून सांगा. अगदी 5 ते 7 मिनिटात छान हाय फ्लेमवर तळल्यानंतर कुरकुरीत होतात बघा त्या. आता कलर देखील चेंज झालाय बघा. कुरकुरीत तळल्यानंतर आपण ह्या काढून घेऊया. तुम्हाला दाखवते मी कशी तळली गेली बघा. या प्रकारे तळायचे. कलर देखील चेंज झाला. आता मी हे सगळी ब्रेडचे पुऱ्या तळून घेतल्या. तुम्हाला कापून दाखवते. एक मी मध्ये किती छान पॉकेट तयार होते बघा. बघितले मंडळी किती छान पॉकेट होते. कुठेही जास्तीचं तेल वगैरे काही लागत नाही. आता आपण या पॉकेट्समध्ये आपण केलेले सारण भरायचे आहेत. मी सगळे पॉकेट्स कापून घेतले बघा. त्यानंतर आता कांदा टोमॅटोच्या सारणमध्ये आपल्या आवडीनुसार सॉस टाकायचे. मी पहिले सॉस वापरले नाहीत, नंतरून सॉस वापरते. त्यामध्ये मी पिझ्झा सॉस वापरणार आहे, मेयोनीज वापरली आहे आवडीनुसार, आणि टोमॅटो सॉस. इतके तिन्ही सॉस मी एकत्र करून या सारणामध्ये टाकणार आहे बघा. बाकीचं मीठ वगैरे आपण पहिलेच वापरलं त्यामुळे मीठ वगैरे वापरायचं नाही. आणि छान एकत्रित करून घेऊया. आणि आता हे सारण आपल्याला त्या पॉकेट्समध्ये ब्रेडच्या पॉकेट्समध्ये भरायचं आहे. अगदी छान पॉकेट तयार होतात आणि खूप सारा मसाला देखील भरला तो मध्ये, जेणेकरून टेस्टी होतात. खायला देखील मुलं आवडीने खातील असा प्रकार केलाय मंडळी. नक्की ट्राय करा तुम्ही. आता या प्रकारे सगळे पॉकेट्स आपण छान भरून घेऊया. यामध्ये सारणामध्ये तुम्ही पनीरचे तुकडे देखील वापरू शकतात, पनीर किसून देखील वापरू शकतात, किंवा अंड्याचं देखील सारण तयार करू शकतात. चॉईस तुमची. भाजीपाला तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. आता सगळ्या प्रकारे पॉकेट्स भरून घेतले बघा. दिसायला किती छान दिसत आहेत मंडळी. हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकतात. कशी वाटली माझी रेसिपी ट्राय करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.